आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही, खरंच माझी चूक नव्हती. ठीक आहे, मी बघतो. पण पोलीस. ठीक आहे, काळजी करू नको, मी बघतो. असा सांभाळून घेणारा जावई हवा होता आपल्याला. जावई? ए इकडे कशी तू? माझ्या पोराचा कांद्या पोह्याचा कार्यक्रम तरी करायचं का नाही आम्ही? काय बाई माणसं, नको तरी पुढ्यात येतात. कालचं कमी पडलं वाटतं तुला? असली कसली पोलीस आहे ही? हिला काही माहित नाही, काय नाही. मला तर नेबाटच वाटती. काय येत नाही, जमत नाही. हिच्या हातातून पैसा चोरून माणसं पळून जातात आणि ही माझ्या लेकाला अटक करते. हा माणूस मला सुखानं राहून देत नाही आणि काम बी करू देत नाही. स्वतः लग्न करायची घाई आहे तर कर ना. पण याच्यामुळे माझा साखरपुडा भितक्या घाईनं होतोय. सत्यजितराव, बघा ना काय ते. ठीक आहे, मी बघतो. खुसपुटे साहेब. हा बोला. काय झालं? काय नाही दादा, पोराकडनं चुकून बाईकचा धक्का लागला. लोकांनी तक्रार केली ना, म्हणून आपले फॉर्मॅलिटीज, बाकी काय नाही. चला आपण निघूया. पण FIR केले ना, कारवाई तर करावीच लागल. मॅडम, एक फोन करू शकतो का मी? साहेब, ज्या मुलाला अटक करायला तुम्ही माणसं पाठवलेत ना, ते माझं होणारा मेहुणा आहे. मी बोललो त्याच्याशी, तर त्याचं म्हणणं आहे की त्याची काही चूक नाही आणि मला माहिती आहे की तो खोटं बोलणार नाही. गॅरंटी आहे माझी. गाडीच्या आडव्या आलेल्या माणसांचं सगळा खर्च आपण देऊ माणुसकीच्या नात्यानं. पण उगाच त्याची चूक नसताना त्याला शिक्षा होता कामा नये. करिअर खराब होईल बिचाऱ्याचं. त्यामुळे तुम्ही प्लीज तक्रार नोंदवून घेऊ नका. वाटल्यास तर खात्री करून घ्या चांगल्या घरातलं पोरग आहे हो. CCTV चेक करा, एकदा बघा तुमच्या ना. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. काय चूक कुणाची होती? ते साहेब, खरं सांगा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने वदवून घेऊ. हा वाघमारे, त्यांना सोडावं लागेल. तुम्ही परत या. आओ पण त्यांना सोडा आणि परत या. आओ सर, चला जाऊया.
माझं लेकरू कोकरू वागरू. बघितलं का कसा वट आहे माझ्या लेकाचा. पोलीस बी ह्यो सांगल ते ऐकतात. थँक्यू जिजू. बघा हा तर जिजू म्हणून मोकळा झाला. आणि तुझं काय ग, काय ठरलं तुमचं? पोरगी लाजली म्हणजे फसली बर का. जिथं बी मी ड्युटी करायला जाते तिथे यो गुंडा आडवा येतोयच. साहेब पण काय याच्या शब्दावर विश्वास ठेवतात. याच्या पाठीव ज्यांचा हात आहे ना त्यांच्यामुळं तात्या साहेबांमुळे सगळं ऐकावं लागते. म्हणजे याच्या ओळखीच्या लोकांनी खून केले, माणसं उडवली, मारली, तरी पण आपण यांना सोडून द्यायचं का? आता काय आडला हरी गाढवाच पाय धरी. चला बसा गाडीत. हे लोक मुलीच्या घरच्यांना फसवत असणार आहेत खोटं नाटं सांगून. ती मुलगी चांगली आहे आणि हो गुंड. नाही नाही, तिच्या बाबतीत असं नको व्हायला. वाघमारे सर 1 मिनिटात आले. आता ऐक ना, तू नको बोलूस माझ्याशी. आता काहीच नाही होऊ शकत. मुलगा पण बघायला आलाय मला. मम्मी पप्पा घराच्या बाहेर पण नाही पडू देतात. आपल्याकडे आता काहीच ऑप्शन नाहीये. तू विसरून जा मला. हा, त्यो सध्या तुला बघायला आलाय का? हो का? जरा बाहेर आहे की. काय झालं? तू त्या सत्याशी लग्न करणार आहेस का? का नको करू? किती मोठा आहे तो. आता तर तो नगरसेवक पण होणार आहे. नको करूस त्याच्याशी लग्न. का? काय झालं? अगं 1 नंबरचा मवाली गुंडा आहे तो. रोज दंग्याने मारामारी करतोय.